आज लीनाताई आपल्यासोबत उभ्या आहेत तिकडे पनवेलमधून. कशासाठी उभ्या आहेत? का या सगळ्यांच्या घरी वेळ जात नाही म्हणून विधानसभेत जायचे? जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय, खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले, साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही, निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो. आणि या नितीनकडे कदाचित त्यांचे एवढे पैसे नसतील, तिकडे पैशाचा महापूर आहे, पैशाचा धबधबा आहे. पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का पहाडासारखे उभे आहात? किती महापूर येऊ दे, आणि महापूर येतो आणि जातो. आता पैशांचा बाहेर येईल. पैसे देऊन मत विकत घेणारी ही अवलाद महाराष्ट्राला काय सुख देणार, काय समाधान देणार? आणि पैसे आता नेतील आणि सगळीकडे होर्डिंग लागलेत. तुमच्याकडे लागलेत का? काम काय केले, काम भारी लागले, केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, पुढे लाचारी. काय नाही, घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या, गुवाहाटीला द्या पाठवून. या लीनाताईंना सुद्धा सांगतोय की लीनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन, निवडून पण येईन, पण मला मी ज्या लोकांसाठी लढते, ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली 100% शास्ती व्याज माफी करणार. हवंय की नको माफी पनवेलकरांनी ठरवायचंय. लीनाताई ओरडते, लीनाताई भांडते, लीनाताई आंदोलन करते, पण ज्यांच्यासाठी ह्या लीनाताई झगडतायत त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईंना मत देतील. पुढची सुद्धा जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार. खरं म्हणजे हे खरं आपण कर्जतमध्ये आहोत, पण पनवेलकरांना दाखवा जरा. मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत. लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत, मग त्यांना सवलत सिडको वसाहतींना पण आपण द्यायला पाहिजे आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचे सगळे धनाढ्य, यांना पैसे पुरवणारे हे. त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली 65% मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या 2.5 लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार, मालमत्तांना सुद्धा देणार. हे याच्यावरती काहीतरी बोला ना. बटेंगे तो कटेंगे, हे तुम्ही बटेंगे हे तुम्ही बाटलेले आहे. हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला. हे पाप या भाजपाने त्यांच्या या गद्दारांनी केलेलं आहे. कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे? अरे मी मुख्यमंत्री होतो, कोण कटला गेला इकडे, कोण बाटला गेला इकडे? मी सगळ्यांना घेऊन माझा महाराष्ट्र पुढे घेऊन चाललो होतो. मी कुठेही ना करोनाच्या उपचारामध्ये भेदभाव केला ना विकास कामामध्ये भेदभाव केला. महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो. आणि आपल्या सरकारने गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले? जा नोकरीला, जा तिकडे. तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मत आणि जा गुजरातला ढोकळा खायला. काय कशासाठी तुम्ही करताय? बरं, या सगळ्या गोष्टी पुन्हा मत मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय, पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे, दहशतवाद. 4 दिवस राहिलेत सुखाने राहा. 4 दिवस राहिलेत, भोगून घे. नंतर तुला कधीही विधान भवनाचं दार बघायला मिळणार नाही आहे. आणि मग गावामध्ये नीट फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाग. कारण जर का आता तू दादागिरी केलीस आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न केला तर 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सगळे गद्दार आहेत. बघून घेऊया काय करायचं ते.
या ज्या काही आपण 4 जागा दिल्यात, मी आपले काँग्रेसचे कुठे गेले त्यांना खास धन्यवाद देतोय. नाही, यांना खास धन्यवाद देतोय, कारण पूर्ण ताकदीने आपल्या या 4ही शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी हे त्यांना विजयी करण्यासाठी उतरलेले आहेत. आणि मी त्यांना शब्द देतोय की तुम्ही जे काय आज मला मदत करताय ना, सरकार येऊ द्या, मी ही मदत वाया जाऊ देणार नाही. आणि हे स्वतः उमेदवार आहेत तिथले, असंच समजतायत. याला म्हणतात एक निष्ठा, याला म्हणतात महाविकास आघाडी. आणि जे जे कोणी अपक्षानं असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करतायत ते सगळे महाराष्ट्रद्रोही आहेत, ते सगळे गद्दार आहेत, हे आज मी जाहीर करतोय. अगदी शेका पक्षाच्या जयंतरावांना सुद्धा सांगतोय की जयंतराव, तुम्ही असा विचित्र काहीतरी कारभार करू नका. अलिबाग मध्ये मी माणुसकी दाखवली, तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली, कारण आपलं असं ठरलं होतं की उरणची जागा ही शिवसेना लढवणार. अलिबाग, पेण, पनवेल जर महाविकास आघाडी नीट झाली असती